बंदी धंद्यात बंदी यमुंडा यमुंडा, अरे हे काय? हे वय राज अजूनही खरे शिवभक्त जिवंत आहे ती. असलं काय दिसलं की आणखी पडू सुट्टीच नाही देत. छे 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 छे, किती भयानक आहे हे दृश्य. अरे ज्या तलवारीनं आम्ही हजारोंना पाणी पाजलं त्या तलवारीनं हे काय करतायत? पण त्या तलवारीला मदिरानं धुतायच. जगदम जगदम. यमुंडा यमुंडा, अरे हे काय? हे असंच आहे इथं. या तरुण पिढीला कोण समजून सांगायचं मला? अहो हे काहीच नाही. चला पुढे दाखवतो तुम्हाला काय आहे ते. चला चला. अरे हे काय? ही तर शाळेची मुलं दिसतात. अहो कोणत्या तरी शाळेची सहल आलेली असेल. वा वा, छान. चला, एक गोष्ट मी चांगली पाहायला मिळणार. मुलांना गडकोटांची माहिती मिळणार. कुठलं काय आणि कसलं काय राज असं काय नाहीये. म्हणजे अहो गड जवळ असतो या, म्हणून इथल्या सगळ्या पोरासनी या गडावर आणलं जाते. आणि त्या मास्तरांना पण कुठं माहिती असते इथली माहिती. आणि ते बघा मास्तर आणि ती मास्तरनी तिकडे बसलेत गुलू गुलू आणि इकडं पोरासनी पाठवल्यात. आणि हे दुसरा मास्तर त्या पोरासनी सांभाळत बसतो. मला काय समजते? अरे हे बघा मुलांनो, हा बसा आता करमणुकीचा कार्यक्रम करूया. हा चला, हे कविता म्हणे. चला कविता म्हणे. या बाईया मकोळीच्या घाट्या खाली फुल्ले वेचूया. ऐकून येते गुल्लू गुल्लू खाली माझी जाडी बस. हे थांब थांब थांब. अरे थांब. पाठक बाईनं जी चाल लावले ना त्या चालीत म्हणायचं. मन बघू. बाईया बकुळ्याची फुलं बाईया बकुळ्याची फुलं. अहो मास्तर मास्तर, काय 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 आहे? अहो कविता अशी म्हणाली असते का सिनेमाच्या गाण्याच्या चालीवर? अरे अरे, यांना कोणीतरी सांगा. या मुलांना किल्ल्यांची माहिती द्या म्हणावं. याच वयात आम्ही तोरणा जिंकला होता आणि स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. वय महाराज जाऊ दे, असंच चालायचं महाराज. चला पुढे. यमुंडा, अरे सामान्य माणसं हे काय करतात? हे वय ते रीळ बनवतात रीळ. यमुंडा रीळ म्हणजे टिकटॉक हो, टिकटॉक सारखं काहीतरी असते यात. हे बघ, मोबाईल घेऊन थांबला इथं, त्याच्या समोर पळत हे थांबले इथं, या छत्रावर फायद्याल पडते माग. झालं बघ. ठीक आहे ठीक आहे. तू लगेच गाणं म्हणायचं. कसं आहे गाणं? कसं आहे गाणं? कसं आहे गाणं? अरे पण कुठं आहे गाणं? मग ही काय गाणं? कसं आहे गाणं? लई भारी. कसं आहे गाणं? कसं आहे गाणं? कसं आहे गाणं? कसं आहे गाणं? आवड अगं बाई दुर्गा. सांग आवड अगं बाई दुर्गा. आवड अगं बाई दुर्गा. सांग आवड अगं बाई दुर्गा. कसं आहे गाणं? बाई दुर्गा. मग कसं आहे गाणं? अगं बाई दुर्गा. कसं आहे गाणं? बाई दुर्गा. आपलं कसं आहे गाणं? भारी 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 भारी. यमुंडा यमुंडा, अरे पण हे का मारतात? ते काय खरं मारत नाहीत महाराज.
ही खोटं खोटं मारतात. काय आहे, रीळ संपलं की एकमेकाला मारायचा रिवाज असतो या रीळ मध्ये. यमुंडा उगाच त्याशिवाय रीळ तयार होत नाही हो. चला पुढे. थांबा 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 महाराज, हे बघा. तू दारू आणि मावा सोडलंस ना की लगेच काय सांगू राणी माझा मावा सुटना, कस सांगू राणी माझी दारू सुटना. एका क्वार्टर मध्ये माझं काही भागना, खंब घेतल्या भिगर मला झिंग येईना. एक क्वार्टर मध्ये माझं काही भागना, खंब घेतल्या भिगर मला झिंग येईना. तुझ्या बिगर मला आता जरा विराम ना, काय सांगू राणी माझा मावा सुटना. अरे कुठे गेली ए जानू, अरे जानू, अरे कुठे गेली ए जानू. आता काय करायचं या पोरासनी? हा, आता इथं एवढा सगळा नाच केला, आता तिथं त्या भिंतीवर बदाम काढायला लागल्या, त्याच्यात बाण काढायला लागल्या. राजे, तुम्ही एवढे किल्ले बांधले तर तुमच्या कुठल्या किल्ल्यावर तुमचं किंवा इथल्या कुठल्या मावळ्याचं नाव नव्हतं. ही इथे येत्यात आणि आपली नावं लिहून सगळा अख्खा किल्ला घाण करतात. यमुंडा, अरे हे काय दाखवतोयस आम्हाला? आणि ती तरुणी आपलं तोंड का झाकतीये? हे वय महाराज, ते कुणाला दिसू नये म्हणून. म्हणजे लपड हो. त्याचं काय आहे, आई बापाला चोरून इथं येतात आणि मग छे 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 छे, यमदेवा चला, आम्हाला इथे क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. आपण दुसऱ्या गडावर जाऊया. माफ करा राज, सगळ्याच गडावर जवळपास हीच अवस्था आहे. अहो, जिथं आपला तानाजी गेला त्या गडावर तर लोकांनी पिकनिक स्पॉट करून टाकलाय. रेव पार्टी काय, पार्ट्या काय, वाढदिवस काय. अहो, किल्ला म्हणून आता शिल्लकच राहिला नाही. सगळीकडे हीच अवस्था आहे. जगदम जगदम, यमदेवा, अरे एकेकाळी हा पन्हाळा आमच्या स्वराज्याचा साक्षीदार आहे. आज इथे तर काहीच शिल्लक नाही. अरे पण इथले शासन करते काय करता? कशाचं काय देवा? अहो, त्यांच्या भांडणात याकडे कोण लक्ष देते? अहो, लाजा सुद्धा वाटत नाही त्याला. म्हणजे जाऊ दे महाराज, काय ते आमदार, काय ते सरकार, काय ते विरोधी पक्ष, काय ते शासन, सगळंच ओके मध्ये आहे बघा. जाऊ दे राज, आम्ही सामान्य माणसं काय बोलायचं. छे 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 छे, यमदेवा, आता आमची इच्छाच निघे हे गड किल्ले बघण्याची. अहो, वास्तू रचनाकार हिरोजी इंदुलकर यांनी आणि आमच्या असंख्य मावळ्यांनी हे किल्ले उभे केले. एकेका किल्ल्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि या लोकांनी याचं भान नसावं. अरे मराठी माणसांनो, जागे व्हा, जागे व्हा. अरे युगान युग आम्ही इथली प्रेत उचलली, पण आमच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस सुद्धा आला नाही. पण या गडांची अवस्था पाहून आमचं मन सुद्धा हेलावलं. अरे जागे व्हा, जागे व्हा. या गडकोटांचा सांभाळ करा, देखभाल करा. 400 वर्षापासून आमचे गडकोट किल्ले ऊन वारा पाऊस झेलत स्वाभिमानाने ताटपणे उभे आहेत. तुम्हाला साधे छत्रपतींचे पुतळे नीट उभे करता येत नाही. सत्ताधारी असोत की विरोधक, त्या सर्व पुढाऱ्यांना जाऊन सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त मत मिळवण्यासाठी वापरू नका, तर त्यांचा वारसा जपा. जागे व्हा, जागे व्हा.
आणि ही मुलं काय करतायत? राज, सगळेच तरुण मुलं बेकार आहेत असं काही नाही हं. ही मुलं ही रोज इथे येतात, गड स्वच्छ करतात, जमेल तेवढी देखभाल बी करतात. बऱ्याच चांगल्या संस्था बी आहेत, हे सगळं काम करतात. पण राज या